कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान समितीने तब्बल 60,75,28,050 रुपये इतक्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी राजेंद्र रंगराव गडकरी वय 55 वर्ष, व्यवसाय नोकरी हे धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार मार्च 2020 ते मार्च 2026 या कालावधीत आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान समितीच्या तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिनी खडके, तत्कालीन सचिव रावसाहेब वीराप्पा कोणकेगिरी, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाशी संबंधित व्यक्ती तसेच इतर विश्वस्त व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थी यांनी संगनमत करून देवस्थान समितीच्या निधीमध्ये मोठा आर्थिक अपव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीनुसार रागिनी खडके, रावसाहेब वीराप्पा कोणकेगिरी यांच्यासह इतर आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून खोटी दस्तऐवज वापरून आणि विश्वासघात करत तब्बल 60,75,28,050 रुपयाचा अपहार केल्याचा आरोप आहे। सध्या या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। या गुन्ह्याचा पुढील तपास गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील हे करत असून तपास सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक संस्थेशी संबंधित हा आतापर्यंतचा मोठा आर्थिक गैरव्यवहारापैकी एक मानला जात असून या प्रकरणातील पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।